लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही निकष लावण्यात येणार आहेत। दरम्यान निवडणुकीनंतर सरकारला निकष आठवले का असं म्हणत विरोधकांनी निशाणा साधला। तर लाडकी बहीण योजनेच्या निकषांप्रमाणे आमदारांच्या मानधनावरही निकष लावावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। निकष आता लाडक्या बहिणीसाठी न ठेवता जसे आहे तशा पद्धतीने दिला, एकतर कारवाई करावं लागेल। निकष न लावता तुम्ही कशा पद्धतीने पगार त्यांना मानधन सुरू केला, तुमचा हेतू काय होता ते स्पष्ट केलं पाहिजे। आणि मग आमदारांना जर तो इन्कम टॅक्स भरत असेल किंवा करोडो रुपयाची संपत्ती त्याच्याकडे असेल तर मग त्याला मानधन द्यायची गरज करी काय, त्याच्यातही काही निकष लावणं गरजेचं आहे। निवडणुकीआधी डोळे बंद करून मंजूर झालेल्या हजारो लाडक्या बहिणींचे अर्ज आता भिंगावूनही मोठ्या चष्म्याद्वारे बारकाईने तपासले जाण्याची चर्चा आहे। मात्र जर निवडणुकानंतर निकष आठवले असतील तर आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा असा घरचा आहेर बच्चू कडूंनी सरकारला दिलाय। दिव्यांगाला मानधन सुरू करायला 6 महिने लागतात, तुम्ही 3 महिन्यात करोडो, मला वाटते 50 ते 60 लाख लाडक्या बहिणीला तुम्ही वन टाइम ॲडव्हान्स मध्ये पगार दिला, मानधन दिलं। अर्थातच पैसे सरकारच्या तिजोरीतून हात ओले करण्याचा जो प्रयत्न सरकारनं केला आता मागं घेऊ नये। आणि मग आमदारांना जर तो इन्कम टॅक्स भरत असेल किंवा करोडो रुपयाची संपत्ती त्याच्याकडे असेल तर मग त्याला मानधन द्यायची गरज करी काय, त्याच्यातही काही निकष लावणं गरजेचं आहे। काही लोक जे त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात त्याला कुठेतरी ब्रेक बसला पाहिजे। ही योजना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लाडक्या बहिणीसाठी आहे, जी पीडित आहे, ज्यांच्या आज जिला शिक्षण घ्यायचं किंवा जी ग्रामीण भागामध्ये काम करते, शहरी भागामध्ये सुद्धा असेल, ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं या मदतीची ज्यांना गरज आहे त्या लोकांसाठी हा दिलासा म्हणून काढलेली योजना आहे। परंतु अनेक मान्यवर असलेल्या बहिणींनी सुद्धा त्याच्यातला काही फॉर्म भरायचा प्रयत्न केला आहे, तो नकोय। ज्यांच्या तक्रारी येतील त्या लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यासाठी 5 निकष लावले जाणार आहेत। लाडक्या बहिणींच्या घरात कुणी टॅक्स भरतं का याची आयकर विभागाकडून माहिती घेतली जाईल। लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहे का याची माहिती आरटीओ कडून घेतली जाईल। लाडक्या बहिणींचे आधार खाती, मोबाईल क्रमांक, इतर तथ्य योग्य आहेत की नाही याची बँकांकडून खातरजमा होईल। इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साइल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे। ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। मात्र बच्चू कडूंनी उपस्थित केलेला मुद्दाही सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे। आमदारांच्या लाखोंच्या पेन्शनला जर एकही निकष नसेल तर मग लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांना निकष का याची तुलना होऊ लागली आहे। आमदार जरी अब्जाधीश असला, त्याचं गावाकडे फार्म हाऊस असलं, तालुक्यामध्ये शिक्षण संस्था, जिल्ह्यामध्ये कारखाने, शहरामध्ये बंगले, परदेशात कंपन्या असल्या तरी त्यांच्या लाखभर पेन्शनसाठी एकही सरकारी निकष नाही। मात्र मोलमजुरी करून लोकांची भांडी कुंडी घासून पोट भरणाऱ्या लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांना किती निकष आहेत तेही पहा। आमदाराच्या दारात गाड्यांचा अख्खा शोरूम असला तरी तो 1 लाखांपर्यंतच्या पेन्शनसाठी पात्र आहे। पण इकडे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये सेकंड हँड ऑल्टो कार जरी असली तरी 1500 रुपये मिळणार नाहीत। आमदार वर्षाला कोट्यवधींचा टॅक्स भरत असेल तरी पेन्शनसाठी पात्र। लाडक्या बहिणीनं 5 रुपयांचा जरी टॅक्स भरलेला आढळल्यास 1500 मिळणार नाहीत। आमदाराचा नातू वा पोरगा कलेक्टर असला तरी आमदार पेन्शनसाठी पात्र। लाडक्या बहिणीच्या घरामध्ये तलाठी वा शिपाईसारख्या सरकारी कर्मचारी जरी निघाला तरी 1500 मिळणार नाहीत। आमदार महिन्याला 21 कोटीही कमावत असला तरी त्याच्या उत्पन्नामुळे त्याचा पेन्शन कधीच बंद होणार नाही। लाडकी बहीण जर महिन्याला 21,000 पगार मिळवत असली तरी तिला 1500 रुपये मिळणार नाहीत। आमदाराची सून, पोरगा, जावई, नातसून एकाच घरामध्ये कितीही लोकप्रतिनिधी झाले तरी घरातल्या सर्वांना आमदार खासदारकीचं पेन्शन मिळतच राहणार। लाडक्या बहिणीच्या घरात फक्त 2च महिलांना 1500 रुपये मिळतील। आजी माजी आमदारांना पेन्शन व्यतिरिक्त कोट्यामधील घरं, इतर सोयीसुविधा मिळतात। मात्र लाडकी बहीण जर इतर एकाही सरकारी योजनेमध्ये लाभार्थी असेल तर 1500 मिळणार नाहीत।
आमदारानं वयाची 100 पार केली तरी सुद्धा आणि त्याच्या पश्चात कुटुंबाला देखील पेन्शन मिळत राहणार. लाडक्या बहिणीचं वय जर 65च्या वर निघालं तरी 1500 मिळणार नाहीत. एकीकडे लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे, मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी जे आश्वासन महायुतीनं दिलं होतं ते आश्वासन मार्च नंतर पूर्ण होणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आमचं सरकार खटाखट नाही आहे, आमचं पटापट येणारं सरकार आहे. आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये पटापट पैसे गेले. 6वा हप्ता निवडणूक संपले, लोक म्हटले आता तुमचे पैसे येणार नाही. 6वा हप्ता पाठवला आपल्या खात्यामध्ये. आणि आता अर्थसंकल्प झाला एकदा आमचा मार्चमध्ये की मग 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आपल्या भगिनींच्या खात्यामध्ये. आमदाराची संपत्ती दरवर्षाला कितीही पटीनं वाढली तरी लाखभरच्या पेन्शनसाठी काडीचाही निकष नाही. मात्र लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांना जवळपास 5 निकष आहेत. आपण शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविकांचे पगार थकल्याचं अनेकदा ऐकलं असेल, पण आमदारांचे पगार थकल्याची बातमी अद्याप आलेलीच नाही. पगार वाढवा, पेन्शन लागू करा असं म्हणत कोणत्याही आमदारानं कधीच मोर्चा काढला नाही. सभागृहात पुरेशी हजेरी नाही म्हणून आमदारांचा पगार कापला गेल्याचं घडलेलं नाही. त्यामुळे जर नियम निकषांपुढे आपण सर्व समान असू तर त्या बंधनातून आमदार मुक्त का? कारण निकषांची जी फुटपट्टी पत्र्याच्या घरामध्ये लावली जाते तीच फुटपट्टी टोलेजंग इमारतीला लावण्यास काय हरकत आहे? शेजारचं गुजरात राज्य जर आमदारांचं पेन्शन बंद करू शकतं तर ते धाडस महाराष्ट्र का दाखवू शकत नाही? अक्षय मणकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.